नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या किचनमध्ये स्वादिष्ट रसोईत. तर आमची आजची रेसिपी काय आहे बघूया चला. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय चिकन लॉलीपॉप. चिकन लॉलीपॉप करण्याचं कारण असं की आत्याच्या मुलीचं लग्न ठरलंय आणि केळवण केलेलं आम्ही. मग त्या केळवण स्पेशल जेवणामध्ये आम्ही लॉलीपॉपसुद्धा बनवलेले. मग ते लॉलीपॉप बनवण्यासाठी दुकानातून असे चिकनचे लॉलीपॉपचे पीस आणले आणि मग ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. मग त्यात बारीक केलेली आलं आणि लसूण पेस्ट घातली. घरीच बनवलेली पेस्ट आहे ही. मी नेहमी घरीच बनवते आलं लसणाची पेस्ट. मग त्यानंतर मीठ घातलं आणि लाल तिखट घातलं. तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता. आम्हाला स्पायसी लागतं त्यामुळे आम्ही ते जास्त तिखट घातलेलं आहे. त्यानंतर अशी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे त्यात. त्याने स्वाद खूप छान येतो. आणि कढीपत्ता, कढीपत्त्याने तर भरपूर चांगली टेस्ट येते. भरपूर छान लागते. कढीपत्ता घातलं, त्यानंतर कसुरी मेथी घातली आणि अशी थोडीशी हळद टाकली. त्यानंतर मग हा चिकन 65चा फ्राय करायचा मसाला 10 रुपीजला एक पाकीट भेटतं, ते आम्ही घेऊन नेहमी हेच यूज करतो. मग ते त्यात घातलं आणि हे थोडं कन्सिस्टन्सी म्हणजे कोटिंगसाठी म्हणून कॉर्नफ्लॉवर यूज केलेला आहे. मग थोडं कॉर्नफ्लॉवर घातलं आणि वरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि पुदिनासुद्धा टाकून घेतला. मग थोडंसं फेटवलेलं दही त्यात घातलं आणि मस्त असं छान फिरवून घेऊन छान कालवून घेतलं आणि 1 तास ठेवून दिलं. त्यानंतर मग तळायसाठी एका कढईत तेल ओतून ते छान गरम करून घेतलं. त्यात मग हे लॉलीपॉप असे सोडून एक एक करून टाकून मस्त असे तळून घेतले. आरतून परतून भाजून मंद आचेवर तळून घ्यायचे, म्हणजे छान क्रिस्पी होतात. तुम्हाला सुद्धा आवडतील. नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. धन्यवाद. खाओ पिओ मजे करो.